मला पुण्याला जायचंय, पण माझी बस निघायला अजून थोडासा वेळ आहे. तोवर काय करूयात, तोवर तुम्हाला महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं बस स्थानक दाखवते, जिथं सगळ्या सोयी सुविधांनी बस स्थानक सुसज्ज आहे. इथं आल्यानंतर एअरपोर्टचा फील येतो, त्यामुळे हे बस स्थानक आपण बघूयात. चला तर मग माझ्यासोबत बस स्थानकाची सफर करायला. मी एखाद्या गार्डन मध्ये बसले असं तुम्हाला वाटलं असेल, पण मी कुठल्याही गार्डन मध्ये बसले नाहीये. तर मी बस स्टँड वरती आहे. बारामतीच्या बस स्टँड वरती प्रवाशांना बसण्यासाठी, जर त्यांची बस यायला काही वेळ असेल तर बसण्यासाठी अशी व्यवस्था करण्यात आली आहे, ज्याला आपण बसण्याची व्यवस्था किंवा एसटी स्टँड म्हणण्यापेक्षा गार्डन म्हणू शकतो. बारामती डेपो हा सगळ्यामध्ये महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वच्छता, गुणवत्ता आणि त्याचे डेपोचे एक देखणापण ह्याच्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बारामती डेपो अग्रेसर आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान हे आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये एस टीच्या डेपो अंतर्गत एक स्पर्धा चालू आहे. त्या स्पर्धेमध्ये 2 राऊंड झालेले आहेत. दोन्ही राऊंडमध्ये बारामती डेपोचा स्वच्छता आणि गुणवत्तेच्या बाबतीत पहिला क्रमांक आलेला आहे. हे बसस्थानक बारामती तालुक्याचे सन्माननीय लोकनेते माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या संकल्पनेतून हे बसस्थानक उभा राहिलेलं आहे. त्यांनी या डेपोचं बसस्थानकाचं काम करत असताना स्वतः लक्ष घालून प्रत्येक गोष्ट जशी लोकाभिमुख पाहिजे, जशी चांगली पाहिजे, दर्जेदार पाहिजे, असे स्वतः त्यांनी लक्ष घालून या बसस्थानकाचं कामकाज करत असताना वेळ देऊन त्यांनी ते करून घेतलेलं आहे. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या आगारामध्ये ज्या सुविधा आहेत त्या अगदी महाराष्ट्रामध्ये क्वचितच कुठंच नसतील अशा इतक्या आपण सुविधा या आगारामध्ये दिलेल्या आहेत. हे बारामतीच्या बस स्टँडचं कॅन्टीन आहे. इथून मी बराच काळ प्रवास केलाय, कारण कॉलेजच्या निमित्तानं बारामतीमध्ये होते आणि इथून दौंडला जाण्यासाठी बरेचदा या बस स्थानकातून प्रवास केलाय. मात्र तेव्हाचं एसटी स्टँड आणि आताचं बस स्थानक यामध्ये बराच फरक आहे. तेव्हा जेव्हा एखादी बस यायची तेव्हा थोडीशी धूळ उडायची, त्याच सगळ्या परिसरामध्ये विक्रेते त्यांचे खाद्यपदार्थ विकत असायचे. पण आता तसं नाही. हे कॅन्टीन तर बघा तुम्ही, एखाद्या कॉलेजचं कॅन्टीन वाटावं
असं हे कॅन्टीन आहे जिथं टेस्ट तर आहेच आणि त्या पलीकडे पाहायला गेलं तर स्वच्छता आहे आणि जागा आहे भरपूर जिथं लोक बसून आरामात 2 घास खाऊ शकतात आणि त्यानंतर पुढच्या प्रवासाला निघू शकतात. आपल्या आगारामध्ये ज्या सुविधा आहेत त्या अगदी महाराष्ट्रामध्ये क्वचितच कुठंच नसतील अशा इतक्या आपण सुविधा या आगारामध्ये दिलेल्या आहेत. त्यामध्ये हिरकणी कक्ष असेल, त्याचप्रमाणे प्रवाशांसाठी वेटिंग कक्ष असेल, पोलिसांसाठी स्वतंत्र एक बीट इथं स्थापन झालेलं आहे. त्याचप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांसाठी एक स्वतंत्र एक दालन आहे जिथं त्यांच्या विश्रांतीगृहासाठी. पुरुषांना विश्रांतीगृह अद्ययावत आहे. त्याचप्रमाणे इथं आपल्या बारामती आगारातून डेली प्रवासी संख्या बारामती आगाराचीच फक्त जर विचार केला तर 27-28 हजार प्रत्येक दिवशी प्रवासी प्रवास करत आहेत. त्याच्यामध्ये 6-6.5 हजार विद्यार्थी इथून बारामतीतून आपलं शैक्षणिक शिक्षण घेण्यासाठी ये जा करत आहेत. आणि इतर विभागाचे जर आकडेवारी बघितली तर ते आणखी पुढं असे दोन्ही मिळून 49-50 हजारावर इथून डेली प्रवाशांची संख्या आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये जा होत असताना आम्ही बारामती आगार इथलं प्रशासन आणि सगळे कामगार एकत्र येऊन चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो सातत्याने. आणि इथं स्वच्छता, त्याचप्रमाणे गाड्याची वेळेत जाण्यासाठी वारंवारिता ह्याच्यावरपासून आम्ही लक्ष देत असतो. त्याचप्रमाणे सुरक्षेची सुद्धा आमची वॉचमॅनची संख्या पुरेशी ठेवून आम्ही सुरक्षासुद्धा इथं व्यवस्थितपणे ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि आपल्याला एवढंच या निमित्ताने सांगायचं की लोकांनी या आपल्या बारामतीचे जे अद्ययावत बसस्थानक आहे अगदी विमानतळाच्या धर्तीवर सन्माननीय अजितदादा पवार साहेबांनी जे आपल्या संकल्पनेतून इथं निर्माण केलेलं आहे आणि त्याचं ते समाजाची आपली तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी की ते बसस्थानक स्वच्छ कसं राहील आणि इथल्या आणखी त्याची गुणवत्ता आपण सगळ्यांनी राखण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न सगळ्यांनीच करणं गरजेचं आहे असं मी इथं आवर्जून नमूद करतो. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय आणि तुमच्या गावातील बस स्थानक कसं आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा.